नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना. आपला जो पार्ट 2 आहे मेटलर्जीचा तो आज आपण स्टार्ट करतोय. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सर्वांना मी विनंती करतो की आमच्या चॅनलला खूप मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो, कारण हा कंटेंट बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. दुसरी गोष्ट, फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे सगळं तुम्हाला केलं जातं आहे. प्रत्येक लेक्चरचा तुम्हाला व्हिडिओ, प्रत्येक चॅप्टरचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल, जेणेकरून प्रत्येक मुलाला जो इन डेप्थ नॉलेज आहे प्रत्येक चॅप्टरचा तो मिळालाच पाहिजे. तो त्याचा हक्क आहे. त्या हिशोबाने त्यामुळे आपण काय करतोय की सगळ्या चॅप्टरचे व्हिडिओज आपण बनवण्याचा प्रयत्न करून यूट्यूबला टाकतोय. त्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आहे त्या बेलला प्रेस करा, म्हणजे आमचे प्रत्येक अपलोडेड व्हिडिओचे प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि जर तुम्ही आम्हाला यूट्यूब सोडून फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुकच्या पेजला सुद्धा लाईक करा. आमच्या प्रत्येक पेजवरच्या व्हिडिओजला लाईक करा आणि त्याला शेअर देखील करा. आणि तुमचे काही शंका असतील, डाऊट्स असतील किंवा एखादा विशिष्ट चॅप्टरवरती तुम्हाला व्हिडिओज हवं असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. मी ते व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि जर तुमची काही शंका असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तेही सोडवण्याचा किंवा त्याला रिप्लाय करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. चला स्टार्ट करूया. तर काल आपण मेटलर्जीचं चॅप्टर आपलं चालू होतं बघा मित्रांनो. आणि या मेटलर्जी चॅप्टरमध्ये आपला जो सोडियम अँड पोटॅशियम मेटल रिॲक्ट्स विथ रॅपिडली अँड रिगरसली विथ वॉटर लिबरेट्स हायड्रोजन गॅस, असा हा पार्ट चालू होता. करेक्ट. तर इथं काय आहे ना मित्रांनो, सोडियम आणि हा पोटॅशियम आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलं नाही. जे विद्यार्थी आत्ताच या व्हिडिओला आले असतील तर त्यांना मी विनंती करतो की अगोदरचा व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा. तोवर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला समजणार नाही बरं का. तर इथं कसं असतं मित्रांनो, इथं कसं आहे आता त्याचं एक मी मॉलिक्युलरचं स्ट्रक्चर तुम्हाला काढून दाखवतो बरं का. हे सोडियम आणि वॉटरचा आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की सोडियम आणि पोटॅशियम हे फार जलद गतीने रिॲक्ट होणारे, एकदम रॅपिडली रिॲक्ट होणारे हे दोन एलिमेंट्स आहेत, जे की लगेच काय करतात, रिॲक्शन घडवून दाखवतात बरं का. एकदम रिगरसली, एकदम रॅपिडली होतात बरं का. आणि ते ज्यावेळेस रिॲक्ट होतात ना, सोडियम आणि हे हायड्रोजन वॉटर बरोबर पोटॅशियम आणि सोडियम, तर ते काय करतात रे, तर ते एक गॅस लिबरेट करतात. लिबरेट म्हणजे इजेक्ट करतात किंवा बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये एक्सचेंज करतात रिॲक्शनच्या वेळेस. त्याला तो कुठली गॅस आहे तर ते आहे हायड्रोजन. आता हे तुम्हाला अशी एक सिंपल रिॲक्शन दिलेली आहे बरं का. ॲक्च्युली मी थोडंसं तुम्हाला लवकर पाठ होईल या हिशोबाने मी हे करतो. आता तुम्ही पाहताय की इथं Na आणि हा Na काय झाला आहे, एक सिंपल फॉर्ममध्ये मी लिहितोय की जेणेकरून त्याचा एक्सचेंज कसं होतो, मॉलिक्युलचा एक्सचेंज कसं होतो बघा. आता इथं वॉटर आपण घेऊया. आता इथं 2H2 आहे, तुम्ही 2H O बरं. ह्या हिशोबाने आपला काय झाला, हा रिॲक्शन झाला बरं का. आता 2H 2O आणि 2H अशा पद्धतीने इक्वेशन बॅलन्स आहे. इथं काय होतं तर हे संपूर्ण Na जो बंध आहे तो काय करतोय, या OH बरोबर काय करतोय, येऊन आपली जोडी बनवतोय बघा. त्यामुळे इथं Na किती आहेत, 2 आहेत. इथं बघा Na 2 आहेत, OH 2 आहेत, OH 2 आहेत बघा. बॅलन्स झाले नाही मित्रांनो. हा
आणि इथं 2H शेवटी फायनलला राहिलं. हा, आणि इथं H2 गॅस. आलं लक्षात? अशा पद्धतीने इक्वेशन्स बॅलन्स करायचे असतात रे. हा, त्यामुळे आता नेक्स्ट टाइम गोंधळू नका की सर आम्हाला रिॲक्शन बॅलन्सच करता येत नाही, किंवा रिॲक्शनमध्ये कोणती जोडी प्रोडक्ट म्हणून तयार होईल आणि त्याचा बाय प्रोडक्टमध्ये गॅस म्हणून कुठलं बाहेर रिजेक्ट होईल हे आम्हाला कळत नाही. तर आता तुम्हाला तो सुद्धा प्रॉब्लेम निघून गेला असेल, निश्चित आहे, खात्री आहे. नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, कळून जाईल. सिमिलरली बघा रे, इथं पोटॅशियमचं दिलेलं आहे आणि H2O दिला आहे. हा तुम्हाला होमवर्क राहील बरं का. हा, पेजवरती तुम्ही करून पहा जसं मी आता इथे केलंय. हा, चला चला. तर इथं कसं आहे, इथं कॅल्शियम आहे बरं का. कॅल्शियम जो असतो ना तो सोडियम आणि पोटॅशियमच्या विपरीत असतो बरं का. हा, तो एकदम स्लोली आणि एकदम लेस रिग्रसली तो काय करतो रे, रिॲक्ट करतो. एकदम स्लो रिॲक्शन असते बरं का कॅल्शियमची. आणि तो सुद्धा हायड्रोजन गॅसच काय करतो रे, रिलीज करतो. काय करतो, हायड्रोजन गॅसच रिलीज करतो बरं का. आणि ह्या रिॲक्शन मध्ये जे सरफेस आहे मेटलचा, म्हणजे जो कॅल्शियमचा सरफेस आहे मेटलचा, हा, तो काय करतो, तिथे छोटे छोटे बुडबुडे म्हणजे बबल्स आलेले तुम्हाला पाहायला मिळेल बरं का. आणि ते बुडबुडे असे पाण्यामधनं वरती येतात. ओके, तर हा एक एकदम इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट आहे. त्या बबलमध्ये काय असेल रे, एक्झॅक्ट काय असेल, करेक्ट. तर त्या बबलमध्ये असणार आहे गॅस. कोणती गॅस, हायड्रोजन गॅस. ओके, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट पुढे जाऊया. तर आता मेटल्समध्ये बघा ॲल्युमिनियम आहे, आयर्न आहे आणि झिंक आहे. आता हे जे मेटल्स आहेत हे कधी रिॲक्ट करत नाहीत. कधी कोणत्या वातावरणात किंवा कोणतं एलिमेंट बरोबर कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते लवकर रिॲक्ट करत नाही. तर कोल्ड अँड हॉट वॉटर बघा, गरम आणि थंड पाणी असेल तर ते जलदरित्या रिॲक्शन घडून दाखवत नाही बरं का. बट दे रिॲक्ट विथ स्टीम टू फॉर्म देअर ऑक्साईड. किती महत्वाचा पॉइंट आहे हा बरं का. तर हे काय करतात रे, दे रिॲक्ट विथ द स्टीम. बघा हा पार्ट स्टीम बरं का मित्रांनो. स्टीम बरोबर ज्या वेळेस ह्याच ॲल्युमिनियमला, आयर्नला किंवा झिंकला रिॲक्शनमध्ये आणलं तर हे लगेच ऑक्साइड्समध्ये रूपांतरित होतात आणि हायड्रोजन गॅस काय करतात, ते रिलीज करतात. बघा Al2S, 3H2O गॅस इन द सेन्स इट इज अ स्टीम. ती स्टीम आहे. सो व्हॉट इट विल मेक ॲल्युमिनियम ऑक्साईड. Okay, it will make aluminum oxide Al2O3, and what it will eject? It will eject hydrogen gas. Okay, it is very easy. तसं सेम आयर्न बाबतीत होणार रे. आयर्न ऑक्साईड, फेरिक ऑक्साईड म्हणतो आपण त्याला. फेरिक ऑक्साईड तयार होईल आणि हायड्रोजन गॅस रिलीज होईल. झिंक वॉटर बरोबर कॉन्टॅक्टमध्ये आला, झिंक ऑक्साईड बरोबर आणि आपलं हायड्रोजन गॅस रिलीज करेल. आता त्यासाठी रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटरसाठी तुम्हाला इथे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. फार बेसिक एक्सपेरिमेंट आहे. इथे एक आपल्याला तिने ग्लास ट्यूब दिलेला आहे, इथे मेटल दिलेला आहे बरं का. एक वूल आहे जो वॉटरमध्ये सोक केलेला आहे. त्याच्यासमोर आपण काय केलेलं आहे, तर एक मेटल ठेवलेलं आहे. जे सोक केलेलं जो वूल आहे, वूल म्हणजे काय, कापूस. तर त्या कापसाला काय केलेलं आहे, त्याच्या खाली बरोबर बन्सन बर्नर पेटवला. आता बघा बन्सन बर्नर पेटवल्यावर त्याची जी हीट आहे त्या हीटने काय होणार आहे, तो जो कापूसमधलं पाणी आहे त्याचं वॉटर वेपरायझेशन होणार.
ते वेपर झाला तर एक्स्ट्रीम टेम्परेचरला ते स्टीमच्या स्वरूपाने पुढे जाणार, कारण तो हीट कसं एक्सचेंज होतं फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. तर लो प्रेशरकडे तो गॅस सरकण्यासाठी पुढे जाणार. जसं गॅस ह्या ट्यूबमधनं पुढं सरकत जाईल तो कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय, अगदीच करेक्ट, तर तो त्या मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये मित्रांनो. मग तो मेटल कुठला आहे, आता वरती दिलेलं, तो ॲल्युमिनियम असू शकतो, तो आयर्न असू शकतो, तो झिंक असू शकतो. ओके, पुढे एक रबर कॉर्क आहे टेस्ट ट्यूबच्या एंडला, की स्टीम बाहेर रिलीज होऊ नये आणि गॅस रिलीज होऊ नये, आणि त्याला एक ट्यूबमध्ये काय केलं, रबर कॉर्कला एक ट्यूब इन्सर्ट केलं आहे. ओके, त्यातनं हायड्रोजन गॅस कलेक्ट होते मित्रांनो. ॲक्च्युली तर तिथं हायड्रोजन गॅस कलेक्ट होतंय, पास होतं, हे तुम्हाला कसं कळलं तर तिथं लिहिलं आहे म्हणून तुम्हाला कळलं बरं का. पण तुम्ही लक्षात ठेवायचं, जरी तिथं लिहिलं नसलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हायड्रोजन गॅसच रिलीज होईल का. ज्यावेळेस आपण डिफाईन केलं की हेच एलिमेंट तिथं वापरलंय तर तुम्हाला डिफाईन करता आलं पाहिजे हायड्रोजन गॅस त्यातनं रिलीज होणार आहे. ओके, चलो त्या ट्यूबमधनं गॅस आता काय होईल, कलेक्ट होईल, आणि खाली तुम्हाला काय केलेलं आहे, मोठं बीकर घेतलेलं आहे. त्या बीकरमध्ये काय केलेलं आहे, एक टेस्ट ट्यूबमध्ये सुद्धा पाणी घेतलं आहे, त्याला नॉझल ब्लॉक करून, बरं, माउथ ब्लॉक करून त्या भांड्याच्या आत असं इन्सर्ट करून काय केलेलं आहे, त्याला काढलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतो, ते जे इक्विलिब्रियम आहे पाण्याचा, तो जो स्टेट आहे तो मेंटेन राहतो तिथेच. ओके, आणि ज्या वेळेस त्या नळीमधनं, त्या कलेक्टिंग ट्यूबमधनं जो गॅस रिलीज होतोय, आता खाली जो बीकरमध्ये वॉटर ठेवले, वॉटर नसून तर ते काय आहे, तर ते सोपचं लिक्विड आहे बरं का. तर त्या सोपचं लिक्विडला तरी काय केलं आहे, ते ट्यूबला आत सोडलं आहे, आणि ज्यावेळेस त्याच्या आतनं ते गॅस रिलीज होईल. आता सोप आहे तर सोप काय करेल रे, लगेच बबल्स तयार करेल. आपण गड्यावरती जत्रेमध्ये गावामध्ये गेल्यानंतर ना आपण ते बबल्स तयार करायचं, पाण्यामध्ये घालून फुकून आपण बबल्स तयार करतो, तसे बबल्स तयार होतात. अगदी तेवढे मोठे होणार, छोटे 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 बबल्स तयार होतात. तर ते बबल्स तुम्हाला तिथे दिसतील बरं का. ते बबल्स कशासाठी दाखवायचे तुम्हाला, तर त्यामध्ये हायड्रोजन गॅस फॉर्म होतोय हे तुम्हाला कळावं म्हणून ते केलेलं आहे. आणि सोपच्या याच्यामधून बबल्स येऊन ते जातात, बबल्स वरती येतात आणि ते गॅस रिलीज होते वरच्या टेस्ट ट्यूबच्या अपर एंडला, या भागामध्ये बरं का. या भागामध्ये ते गॅस काय होणार आहे रे, इथं रिलीज होत जाणार आहे. ओके, आणि जसं जसं रिलीज होईल तर गॅसचा दाब पडणार पाण्यावरती, आणि पाणी त्या बीकरमध्ये जे टेस्ट ट्यूब ठेवलं आहे तो लेवल पाण्याचा वाढत जाईल. ओके, असा हा सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. हा, जास्त यात लॉजिक आपलं फक्त कल्पना जरी शक्ती लावली तरी देखील खूप काही सॉल्व्ह करता येतं. तुम्ही इमॅजिनेशन पॉवर वाढवा. जसं तुम्ही स्वप्न पाहता दिवसा, तसं तुम्ही स्वप्न दिवसा पहा या एक्सपेरिमेंट्सचं. सायन्स लॅबची पण जास्त गरज नाही रे. कल्पनेने तुम्ही काही अशक्य नाही आहे, सगळं शक्य करू शकता. फक्त कल्पना व्यवस्थित करता आली पाहिजे. चला, आता इथे तुम्हाला काय केलेलं आहे, रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. बघा मित्रांनो, इथं पण सोबबलचं परत तुम्हाला एक जार दिले, बीकर दिले, हा, इथे एक ट्यूब दिलेलं आहे, त्याला सर्व्हर स्टँड, त्याला स्टँडने काय केलेलं आहे, ॲड केलं, होल्ड केलेलं आहे. टेस्ट ट्यूबच्या एका एंडला रबर कॉर्कने फिट केलं आणि त्याच्या सेंटरमधनं एक होल्ड करून एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर पास केलेली आहे, आणि ते पोशात आहे आपल्या सोप वॉटरमध्ये प्रेझेंट आहे. आता या टेस्ट ट्यूबमध्ये काय ॲड केलं आहे, तर त्यामध्ये झिंकचे ग्रॅन्युल्स म्हणजे काय रे, ग्रॅन्युल्स म्हणजे काय असतात रे, ग्रॅन्युल्स म्हणजे छोटे छोटे दगड धोंड्यासारखं स्ट्रक्चर, बरं, छोटे छोटे असतात, जास्त मोठे नाही, छोटे असतात, छोटे छोटे तुकडे. टेस्ट ट्यूब छोटी आहे ना त्या हिशोबाने, तर ते गाठलेलं आहे. त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये डायल्यूट HCl, HClचा फुल फॉर्म काय रे, व्हॉट इज मीन बाय HCl, निश्चित कमेंट बॉक्समध्ये टाका, बघतो मी. हा, मी सांगणार नाही, HClचा फुल फॉर्म टाकायचं सांगायचं बरं तुम्हाला सगळ्यांना. तर HCl ज्या वेळेस झिंक बरोबर रिॲक्ट होईल तर काय होईल रे, इथं सांगता येईल का, ही रिॲक्शन कोणी सांगेल का, बोया किती जण ऍक्टिव्ह आहे, कमेंट बॉक्समध्ये टाका मला रिॲक्शन.
टाईप करून. मी तुमच्या उत्तराची वाट पाहतोय. चला, इथं रिॲक्ट झाल्यानंतर ना यातनं एक गॅस रिलीज होत आहे बघा. इथं बबल्स म्हणले, इथं हायड्रोजन गॅस म्हणलेला आहे. एक तर तुम्हाला हेल्प झाला, हायड्रोजन गॅस यातनं निश्चितच बाहेर पडतोय. हायड्रोजन गॅस कलेक्ट होतोय. हायड्रोजन गॅस या डिलिव्हरी ट्यूबमधनं बाहेर येतं. डिलिव्हरी ट्यूबमधनं सोपच्या पाण्यामध्ये गेलं की यातनं सोप बबल तयार राहणार. सोप बबल हवेत उडायला जाणार बरं का. लायटर असतं की हायड्रोजन गॅस, तर तो ओढून घेऊन जाणार वरती त्या बबलला. आणि त्याला तुम्ही कॅन्डलच्या सहाय्याने जर त्या बबलच्या जवळ गेलात तर तो काय होतो, लगेच बस्ट होऊन जातो. ओके. आणि तुम्हाला एक क्रॅकिंग नॉईज म्हणजे एक छोटीशी फटाकड्यासारखं आवाज तुम्हाला इथे निश्चित ऐकायला येईल. मग असा आवाज येतो म्हणून घरात फटाकड्याचा आवाज तर करून घुसू नका, असले एक्सपेरिमेंट करू नका बरं का. चला, तर बघा इथं दिलंय वगैरे तुम्हाला ती रिॲक्शन. ज्याचं उत्तर करेक्ट आलं त्याला कळून जाईल. तर ZnS प्लस HCl गिव्स ZnCl2 आणि H2. आता इथं बघा, इथं ZnCl2 आणि H2 दिलंय. बॅलन्स आहे का इक्वेशन? तुमचं इक्वेशन नाही आहे, बॅलन्स नाही आहे. कसं? Cl2 2 म्हणलंय आणि इथे HCl दिलंय, हायड्रोजन 2 म्हणलंय आणि इथं हायड्रोजन एकच दिलंय. मग काय करावं लागेल रे? तर हे HCl 2 लिहावं लागेल HClच्या समोर. 2H 2Cl बघा, आता 2Cl2 झाले आणि 2H2 झाले आणि Zn एक सिंगलच आहे. झालं इक्वेशन बॅलन्स. आता हे तुम्ही म्हणाल सर बोर्डाकडनं टायपिंग मिस्टेक झाले सर, दरवेळेस आहे. अजिबात नाही मित्रांनो. असे जर चुका बोर्ड करत असेल तर लई आनंद आहे मला की असे चुका करताय. का करताय? तर आमचे बोर्डाचे मुलं, 10वीतले मुलं हे जागरूक आहेत का नाही, इक्वेशन बॅलन्स आहे का नाही हे व्हेरीफाय करण्यासाठी दिलेलं आहे. आणि तुम्ही ते लिहिता का नाही हे चेक करण्यासाठी आहे रे मित्रांनो बरं का. हे तुम्हाला माहिती होतं का? माहिती असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि नसल्यास तर अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा बरं का. चलो नेक्स्ट पुढे जाऊया. रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ नायट्रिक ॲसिड. ओके. आता तुम्ही मला सर आम्हाला ह्याचं शिकवलंच नाही अगोदरचं. आता एक्सपेरिमेंट काय बोललो रे मी? ऑक्सिजन बरोबर होता, वेगवेगळे धातू ज्यावेळेस ॲसिड्स बरोबर रिॲक्ट होते ते असंच होणार आहे. बघा चला. Reaction of metals with nitric acids. Nitrate salts of metals are formed on reaction of metals with nitric acid. बघा किती सिंपल डेफिनेशन आहे. इथं मी सगळं डायग्राम मध्ये दाखवलं तुम्हाला. आता तुम्ही किती इझी डेफिनेशन करू शकता बघा. एखादं मेटल ज्यावेळेस नायट्रिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो त्यावेळेस तो काय बनवतो? नायट्रिक सॉल्ट्स बनवतो त्या मेटलपासून. काय आहे? एखादा मेटल ज्यावेळेस नायट्रिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो, एखादा मेटल ज्यावेळेस नायट्रिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो तो काय तयार करतो रे? नायट्रिक सॉल्ट्स बनवतो. दॅट्स इट, सिंपल. जमत नसेल तर असं पाठ करा, काही प्रॉब्लेम आहे, कोणी मारकट करत नाही. चलो. Various oxides of nitrogen like NO2, NO, N2O, NO and NO2 असे गॅस काय होतात रे फॉर्म होतात. आणि दॅट इज डिपेंडिंग अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रिक ॲसिड. तुम्ही त्या मेटल बरोबर किती प्रमाणामध्ये नायट्रिक ॲसिड घातलेलं आहे त्याच्यावरती हे गॅस बनणार आहेत, त्याच्यावरती ते अवलंबून आहे. कळलं का? आणि तो डायल्यूट आहे, तो कॉन्सन्ट्रेटेड आहे, याच्यावरती फार फरक पडतो बरं का. आता सर तुम्ही म्हणाल सर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अजून सुद्धा काय प्रमाण. आता हे टेस्ट ट्यूबमध्ये जर तुम्हाला एक्सपेरिमेंट करताना म्हणलंय की इथं कॉपर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 10 ml कॉन्सन्ट्रेशनचं हे घालायचं आहे,
नायट्रिक ऍसिड घालायचा आहे बरं का. त्यामध्ये NO2 गॅस तयार होईल. त्या NO2 गॅस निर्माण करण्यासाठी आपल्याला 10 ml फक्त नायट्रिक ऍसिड वापरायचा आहे. तरी रेशो दिले की नाही, प्रमाण दिलंय की नाही. मग आपण जे एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर असते, पिपेट ट्यूब म्हणतो बरं का त्याला, असं ओढून काय करतो, त्याला क्लोज करतो वेसलला आणि त्याच्यामध्ये मार्कर असतात, रिडिंग्स असतात थर्मोमीटर सारखे. त्यामध्ये ML वाईज सगळं रिडिंग असतं. मग आपल्याला किती ML पाहिजे, 10 ml पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, ते ट्यूब भरून घ्यायचं आहे. भरून घेताना थोडंसं हळू सोडावं लागेल आणि तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल तुमच्या डोळ्याने. 10 ml ला आलं खालचं बबल असं तुम्हाला दिसलं, 10 ml ला आलंय बरं का. मार्किंग असते, मार्किंगला असं हे खालचं बुड त्या नायट्रिक ऍसिडचं जर आलं, हे असं लेवल असतो आणि असं हे खालचं बुड, त्या टेस्ट ट्यूबला असं खालचं बुड बरोबर लेवलला दिसलं ना, तर ओळखून घ्यायचं रे की आपलं 10 ml झालेलं आहे, अचीव झालंय. काढायचं आणि त्याला ड्रॉप करायचं. बहुतांश मुलं काय करतात, हे खालचं सोडून हे वरचं लेवलला बघतात, हे चुकीचं आहे. अजिबात नाही. बघा हे या दोघांमध्ये काय रे, एअर आहे. मग एअरला पण तुम्ही पकडणार का, रिडिंग चुकणार ना रे. एरर येतात, मुलं म्हणतात सर आम्हाला समजत नाही. अशा चुका करत जाऊ नका तुम्ही. इयत्ता 11वीला ज्यावेळेस केमिस्ट्री विषयामध्ये, सायन्स या केमिस्ट्री विषय असतो, त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येईल बरं का. हे आतापासून लक्षात ठेवा. उद्या उठून तुम्हाला जर मेडिकल फील्डला जायचं आहे, उद्या तुम्हाला जर केमिस्ट्री करून सिप्ला सारख्या कंपनीमध्ये जर तुम्हाला कामाला लागायचं आहे ॲज अ केमिस्ट म्हणून, ड्रगिस्ट म्हणून बरं का, किंवा तुम्हाला डिफॉर्म करायचं आहे, एक्सपेरिमेंट्स येणार पुन्हा. आत्ताच पाया खमकर बनवा का, मजबूत बनवा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. बेसिक्स आहेत बेटा, सगळ्या गोष्टी कव्हर करतोय. चला पुढे जाऊया. तर इथे बघा, कॉपर ज्यावेळेस नायट्रिक ऍसिड बरोबर रिॲक्ट झाला तर Cu + 4HNO3 gives Cu thrice ब्रॅकेट क्लोज ट्वाइस ॲक्वियस. आता तुम्ही म्हणाल ॲक्वियस काय, तर मागच्या लेक्चर मी सांगितलेलं आहे ॲक्वियस म्हणजे काय, तर मागच्या लेक्चरमध्ये जाऊन बघा. आणि ज्यांना माहिती आहे तर कमेंट बॉक्समध्ये टाका ॲक्वियस म्हणजे काय, त्याला त्यांना कळून जाईल जे नवीन आहेत. तर Cu ब्रॅकेट NO3 ब्रॅकेट क्लोज ट्वाइस aqueous plus 2NO2 plus gas, that is gas, NO2 gas, आपलं 2NO2 gas plus 2H2O water is formed. बरं का. रिॲक्शन काली फार सोपी आहे रिॲक्शन, फार म्हणजे फार सोपी आहे. आता इथं बघा 4H आहेत, 2H आणि 2H किती झाले, 2 to the 4, 4H झाले. आता ऑक्सिजन बॅलन्स करूया पटपट. चला, एक ऑक्सिजन, इथं 2 ऑक्सिजन आणि इथं 2 ऑक्सिजन, 2 2 4, 4 आणि 1 5, 5 झाले बघा रे. आणि इथं हे 3 आणि 2 किती झाले रे, 5, 5 आणि 5 10. करा बॅलन्स. फोर थ्री जा 12. बरं का. आपलं बॅलन्स कुठं चुकलं रे, अरे हा मी इथं चुकलो. इथं मी काय केलो, ब्रॅकेटमध्ये आपण याला फक्त प्लस केलो. ॲक्च्युली 3 2 6 बरं का, 3 2 6 आणि 4 किती झाले रे, 2 2 4, 4 आणि 6 10 झाले. बघा इथं 2 आणि इथं 12 झाले का, 12 ऑक्सिजन. 4 3 12, 12 ऑक्सिजन आहेत आपले इथं, बॅलन्स आहे. चला व्हेरी गुड. Cu एक आहे, Cu एक आहे. आता Nचं बॅलन्स करायचं आहे आपल्याला. बघा 2 N आहे आणि इथं 1 N आहे. ओके, 2 N आणि 1 N, 3 N झाले. ओके, 3 N झाले की नाही. आणि नाही बघा इथं N किती आहे, टॉईस मध्ये आहे. N किती आहे, टॉईस मध्ये की नाही, म्हणजे 2 N आहे आणि इथं 2 N आहे. किती झाले रे, 4 N झाले. बघा आपले N सुद्धा 4 झाले, म्हणजे आपलं इक्वेशन टोटली बॅलन्स आहे मित्रांनो. अशा पद्धतीने बॅलन्सिंग करायला शिकत चला. फार इझी आहे, काही अवघड नाही आहे. आता इथे तुम्हाला डायल्यूट HNO3 दिलेलं आहे. कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट मध्ये काय फरक आहे ते सांगतो मित्रांनो. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड, डायल्यूट म्हणजे वीक ऍसिड. बरं का. याच्यामध्ये सुद्धा स्ट्रॉंग बेस, वीक बेस, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिडचे पण प्रकार असतात. म्हणजे
प्रमाण असतो, किती स्ट्रॉंग ॲसिड असायला पाहिजे ते पण असतं हां. त्यामुळे असे एक्सपेरिमेंट करताना तुम्ही तुमच्या शाळेतल्या जे शिक्षक आहेत, वर्ग शिक्षिका, तुमचे शिक्षिका आहेत विज्ञानचे, त्यांच्या अंडर तुम्हाला हे एक्सपेरिमेंट काय करायचं आहे, परफॉर्म करायचं आहे. डायरेक्ट एक्सपेरिमेंट परफॉर्म करायला जाऊ नका. तर ॲक्वारिजिया नावाचा आता आपण हा जो पार्ट आहे तो बघणार आहे. हा एक असा केमिकल आहे, असा एक फ्लुइड आहे बरं का, जो की गोल्ड आणि प्लॅटिनमला सुद्धा डिझॉल्व करू शकतो रे. जे नोबल मेटल आहे गोल्ड आणि प्लॅटिनम, त्याला सुद्धा तो मेटल पूर्ण मेल्ट करून टाकतो, डिझॉल्व करून टाकतो त्याच्यात. एवढा खतरनाक आहे. आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे रे, हायड्रोलिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडचा जो रेशो आहे हे 3:1 मध्ये असलं, प्रोपोर्शनमध्ये असलं तर ॲक्वारिजिया बनतो. आणि मग या ॲक्वारिजियामध्ये हे नोबल मेटल गाठले गोल्ड आणि प्लॅटिनम, तर ते काय होतात, ते डिझॉल्व जातात. ओके. अच्छा, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ सॉल्ट्स अँड अदर मेटल्स बरं का. आता इथं काय करायचं, सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. एक्सपेरिमेंटच्या हिशोबाने तुम्हाला शिकवतो. इथे एक टेस्ट ट्यूब दिलेली आहे, 2 टेस्ट ट्यूब दिलेले आहेत, एक टेस्ट ट्यूब होल्डरचं स्टँड दिलेलं आहे. त्या टेस्ट ट्यूब होल्डर स्टँडमध्ये 2 टेस्ट ट्यूब घातलेत. त्याच्यात एका याच्यामध्ये कॉपर सल्फेटचा सोल्युशन ॲड केलेला आहे आणि एका याच्यामध्ये फेरिक सल्फेटचा सोल्युशन ॲड केलेला आहे. त्या दोन्ही याच्यामध्ये एका याला आपली एक आयर्न नेल घेतलेला आहे. त्या आयर्न नेलला दोरीने आपण काय केलेलं आहे, तर टाय केल्याने वरती रबर कॉर्कच्या वरती आपण काय केलं, त्याला त्यावरून म्हणा त्या थ्रेडला काढल्याने त्या नेलला डीप केलं आहे बरं का. सेम जे कॉपर वायर आहे त्याला सुद्धा त्या दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये केलेलं आहे. ओके, तुम्ही पाहू शकता इथे दिलेलं आहे, कॉपर वायर आहे इथे आणि हे आयर्न नेल आहे. ओके, आणि इथं काय केलेलं आहे, यात कॉपरचं सोल्युशन आहे आणि हे आयर्नचं नेल आहे. आयर्नचं केमिकल हे काय रे, नाव काय आहे, Fe सिम्बॉल करेक्ट. आणि इथं कॉपरचं काय आहे, Cu. आणि कशामध्ये डिपॉझिट केलं आहे, फेरिक सल्फेटमध्ये. आणि हा कशामध्ये डिपॉझिट केलं आहे, कॉपर सल्फेटमध्ये. आता इथं रिॲक्शन काय होईल, आयर्नचं रिॲक्शन कॉपर सल्फेट बरोबर होईल. आणि म्हणजे इथं काय होणार आहे, एक्सचेंज होणार आहे करेक्ट. Fe चेंज होऊन जो आयर्नचा अपर कोट आहे, आउटर कोट आहे, त्या आउटर कोटिंगवरती काय होईल, कॉपर येऊन बसेल बरोबर आहे. आणि आयर्न आपल्या सल्फेट बरोबर रिॲक्ट होईल, जोडी बनवेल आपली, आणि तिथं काय बनेल, आयर्न सल्फेट बनेल कळलं. आणि कॉपर वायरच्या या टेस्ट ट्यूबमध्ये काय होईल रे, Fe कॉपर बरोबर रिॲक्ट होईल, कॉपर Feच्या जागी येईल आणि इथं बनेल कॉपर सल्फेट सोल्युशन आणि ते आयर्न बनेल. आणि आयर्न नेल आणि कॉपर वायर या दोघांचा रंग काय होईल, बदलून जाईल बरं का. जो आयर्नचा रंग आहे तो रंग कॉपरच्या वायरला येईल आउटर सरफेसला, आणि जे आयर्न नेल आहे त्याच्यावरती कॉपरचा रंग येऊन जाईल. हा फार इझी आहे बरं का, फार म्हणजे फार इझी आहे एक्सपेरिमेंट्स. हां, तुम्ही 11-12ला गेल्यानंतर तुम्हाला एक्सपेरिमेंट करता येईल बरं का तुमच्या केमिस्ट्री लॅबमध्ये. हां, जर ज्या शाळेमध्ये प्रयोगशाळा अवेलेबल आहे तिथे तुम्हाला करून पहा बरं का, निश्चित करून पहा. खूप बेहतरीन एक्सपेरिमेंट आहे हा. आणि आपण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपलं स्वतःचा सायन्स लॅब आणि चांगला सेटअप आपण करतोय, जेणेकरून ज्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये जिथे सायन्स लॅब नाही आहे तिथल्या मुलांना सायन्स एक्सपेरिमेंट्स होत नसल्यामुळे त्याचे कन्सेप्ट क्लिअर नसतात. तर त्यासाठी आपण काय करणार, एक सोल्युशन सायन्स लॅब म्हणून आणतोय आणि त्यामधनं आपण आपल्या मुलांना सायन्सचे प्रॅक्टिकलसुद्धा दाखवणार आहे. फक्त थिओरॉटिकल लेक्चर्सच होणार नाहीत, प्रॅक्टिकलसुद्धा होणार आहे, जेणेकरून मी प्रॅक्टिकल परफॉर्म करताना तुम्हाला असं वाटेल की आपण एक्सपेरिमेंट करतोय आणि तुम्हाला तुमची डाऊट्स क्लिअर होऊन जातील. ओके, चलो पुढे जाऊया. रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल बरं का. आता ही रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स आहे. यामध्ये काय आहे ना बेटा, प्रत्येक मेटल त्याचा एक स्वतःची रिॲक्शन करण्याची काय असते रे, क्षमता असते बरं का, त्या एलिमेंट बरोबर, रिॲक्टंट बरोबर बरं का. त्या रिॲक्टंटला दुसऱ्या रिॲक्टंटशी रिॲक्ट झाल्यानंतर, एक रिॲक्टंट दुसऱ्या रिॲक्टंटशी रिॲक्ट झाल्यानंतर जो प्रोडक्ट बनेल
तो सिंगल बनेल, ट्वाईस बनेल, थ्राईस बनेल, जेवढं बनायचं ते बनेल. तर ते बनण्याची पद्धत मध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे. ओके, त्याला म्हणायचं रिॲक्शन. बरं का, सिरीज ऑफ द मेटल. तो किती कंटिन्युअस राहणार आहे, कुठवर तो बनत जाणार आहे, किंवा तो कुठं थांबेल, एक प्रोडक्ट बनवेल, दोन प्रोडक्ट बनवेल, त्याला म्हणायचं तिची रिॲक्टिव्हिटी. आणि त्याचबरोबर तो किती जलदरित्या रिॲक्शन घडून आणतो, किती स्लोवरित्या घडून आणतो. म्हणजे रिग्युलसली होतं रिॲक्शन, प्रोडक्ट फॉर्म होता ना, किंवा तो स्लो होतं, त्याला म्हणायचं. बघा इथं एक चार्ट दिलाय, सिम्पल चार्ट आहे. तर इथे दिले पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम. बरं का, आणि तो वॉटर बरोबर रिॲक्ट जलदरित्या होतो. हायर रिॲक्शन आहे. बघा इथं हायर लिहिलंय आणि इथं लोअर लिहिलंय बॉटमला. या साईडला तुम्हाला हायर लिहिलंय आणि या साईडला तुम्हाला लोअर लिहिलंय. तर पोटॅशियम, सोडियम आणि लिथियम आणि कॅल्शियम हे चारी जण काय रे वॉटर बरोबर रिॲक्ट झाले तर ते जलदरित्या रिॲक्ट होतात. आपण पोटॅशियम सोडियमचं मागच्या लेक्चरमध्ये, आपण याच लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, मागच्या लेक्चरमध्ये पण झालेलं आहे. तर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, टिन आणि लेड हे ॲसिड्स आणि ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर रिॲक्ट होतात. बट त्यांची जी स्पीड आहे रिॲक्ट व्हायची ती व्हॅरी करते. बरं का, ॲसिड्स बरोबर थोडंसं जलद होतात, पण ऑक्सिजन बरोबर जर ओपनली एक्सपोज केलं तर थोडंसं टाईम घेतं रे. बघा लोखंडाचे खंबे बाहेर आहेत, ॲल्युमिनियमचे खंबे आहेत कास्टिंग केलेले, त्यांना गंज लागायला, कोरोजन व्हायला, कोरोड व्हायला वेळ तर लागतं ना रे. आता लगेच गंज पाहतात, लगेच कोरडतात ते नाही ना, टाईम लागतं. म्हणजे स्लो रिॲक्टिव्ह आहेत ऑक्सिजन बरोबर. सिम्पल लॉजिक, काही नाही, बाहेरचं काही शिकायची गरज नाही आहे. कोणी म्हणतं सायन्स अवघड आहे, काहीच अवघड आहे रे. तुमच्या अवतीभोवती खूप सायन्स आहे, तुम्ही नीट बघत नाही आपल्या परिसराला. परिसर एन्व्हायरमेंटला, तुमच्या सराउंडिंगला पाहत सगळे प्रश्नांचे उत्तर तिथंच लपलेले आहेत. त्यासाठी सायन्सला पाहिजे, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे. अगोदर नव्हतं रे. कल्पकतेने महान सायंटिस्ट APJ अब्दुल कलाम घडलेत, CV रमनसारखे गणितज्ञ घडलेत, नोबेल प्राईज मिळाले त्यांना. फक्त कल्पनेनेच जे सध्याला सराउंडिंगला अवेलेबल आहेत त्याचं प्रॅक्टिकली तिने अनुकरण करून घेतलेत आपल्या सराउंडिंगला, आणि खूप सारे सोल्युशन्स त्यांनी फाईंड केलेत. अलग लक्षात. त्यामुळं असं विचार करा, विचाराची कल्पकता स्ट्रॉंग करा तुमची. वी आर इंडियन्स, येस वी कॅन डू इट, वाय वी नॉट. तुम्ही दूरदृश्य करा की मी सगळ्या गोष्टी करू शकेन. बी पॉझिटिव्ह ऑलवेज. पुढे बघा, कॉपर आहे, मर्क्युरी आहे, सिल्वर आहे. ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला तर तो रिॲक्ट करतोच. बघा चांदी ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिली तरी देखील ते काय करते रे, सिल्वर काळा पडतो. बरोबर आहे की नाही? करेक्ट होतो ना, काळा पडतो की नाही? काय करणार, त्याचं एक पोट आहे, समजून घ्या थोडंसं. आपण एवढं अजून मोठे झालो नाही की स्पेशल टाईपची आपण वॉल कन्स्ट्रक्ट करू, साऊंड प्रूफ, जेणेकरून बाहेर साऊंड येऊ नये. त्याचाही धंदा आहे, त्याचाही पोट आहे, जो तो त्यासाठीच करतो. ओके, थोडं समजून घ्या. लगे हसायला बसू नका. चला, तर सिल्वर काळं पडतो ना रे. त्याची भांडी म्हणा, पैंजण म्हणा, चेन म्हणा, तुमचं ब्रेसलेट म्हणा, काळा पडतो का नाही? करेक्ट. तर हे काय आहे की ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं की ते हे होतं. तुम्ही आपले पूजेचं कलश घ्या रे. सकाळी मम्मीने तुमच्या पूजा करताना त्याला मस्तपैकी धुवून चकाचक करून ठेवलेली आहे. पण सायंकाळी परत किंवा उद्या तुम्ही येऊन पाहिलं त्या तांब्याला तर तो काय झालेला असतो, तो जरा डल झालेला असतो, त्याचा रंग ब्राऊन कलर आलेला असतो, त्याचं तिची चकाकी कमी झालेली असते. का रे असं होतं? बिकॉज ऑफ द ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ना तो काय करतो, बदलतो. बरं का? म्हणजे साधारणतः टाईम लागला नाही, जास्त टाईम लागला. यातनं हे तर कळायला तुम्हाला की टाईम लागतो. आता सर्वात शेवटला बघा कोण आहे रे, गोल्ड. एकदम स्लो रिॲक्शन, एकदम स्लो.
ॲक्वारिकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर डिझॉल्व्ह होऊन जाईल, पण तो सुद्धा टाइम घेतो. हा पुष्पा सर काय माई चुके का नाही साला, हा हारच म्हणत नाही लवकर. किती कप स्ट्रॉंग ॲसिड असू दे, असं असलं पाहिजे. गोड जर का आयुष्य बनवा रे, सोन्यासारखे विद्यार्थी तुम्ही माझे. एवढं लवकर हार मानता सर, अभ्यास होत नाही. अरे कसलं रे तुम्ही, गोल्ड बना गोल्ड. चला पुढं रिएक्शन ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल्स आता बघूया. आता मेटल्स बघितलं, आता नॉन मेटल्स पाहणार आहे आपण. ओके, तर नोबेल गॅसेस लाईक helium, neon, argon, they do not take part in any chemical reaction. कट्टर पुष्पा, कट्टर. कोण? हेलियम, निऑन, आर्गॉन. कुठल्याही केमिकल रिॲक्शन मध्ये आमचा संबंधच नाही, आम्ही कुणाबरोबर जुळवूनच घेत नाही. डेंजर नाहीत ते, बरं का. कधी रिॲक्शन मध्ये ते रिॲक्ट होणार नाहीत केमिकल रिॲक्शन मध्ये. हे लक्षात ठेवा बरं का. वायवाला किंवा तुम्हाला MCQ बोर्डच्या हा क्वेश्चन येऊ शकतो, तुमच्या प्रिलिम्समध्ये म्हणा किंवा तुमच्या बोर्डसाठी म्हणा. हे रिमेन्शन हवं येऊ शकतात. यावेळेस जर तुम्ही बघितले 2-3 वर्षाचे खालचे पेपर जर काढले तर बोर्ड टेक्स्टबुक म्हणून MCQ काढतोय बरं का. पॅराग्राफ म्हणून शोधून MCQ काढतोय. म्हणजे बोर्डाला आता काय हवं आहे तर तुम्ही पुस्तक वाचताय काय नाही ते चेक करतो. तुम्ही डायजेस्ट घोकमपट्टी करून येताय, डायजेस्ट वाचून येताय, नोट्स वाचून येताय, काय करताय हे चेक करण्यासाठी बोर्डात हे नवीन शक्कल लढवलेलं आहे. यावरून कळते की तुमचा अभ्यास किती चालू आहे. सो फार वी हॅव सीन फ्रॉम द रिॲक्शन ऑफ दिस मेटल द कटायन्स आर फॉर्म बाय ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स. काय रे, कटायन्स आर फॉर्म विथ द ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स. बरं का. If we look into electronic configuration of some metals and non-metals, it will be seen nearly that driving force behind the reaction is to attain the electronic configuration of the nearest noble gas with the complete octet. बरं का. म्हणजेच काय, प्रत्येक मेटल आणि नॉन मेटल काय करतो, त्यांचा जो बाहेरचा ऑक्टेट आहे. ऑक्टेट म्हणजे आता तुम्हाला आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं रे. मागच्या चॅप्टरच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की तुम्हाला काय दिलेलं आहे, एक ॲटम दिलेला आहे, त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शेल आहे. के शेल, एल शेल, एम शेल, एन शेल. त्या प्रत्येक शेलमध्ये त्याचा काय असतो रे, एक फिक्स इलेक्ट्रॉन असतो, बरोबर आहे. आणि तो इलेक्ट्रॉन त्या शेलमध्ये गोल फिरत असतो, ऑर्बिट करत असतो, रोटेट होत असतो. ओके, तर हे आउटर जे आउटर मोस्ट शेल मधला जो इलेक्ट्रॉन आहे, आउटर ऑक्टेट मधला जो इलेक्ट्रॉन आहे, ऑक्टेट म्हणजे आउटर शेल, त्यामध्ये जो इलेक्ट्रॉन आहे तो फुलफिल एनरिच करून घेतो स्वतःला स्टेबल करण्यासाठी. ओके, आणि सिमिलर टू द नोबेल गॅस. मेटल डू दिस बाय लुझिंग इलेक्ट्रॉन while non-metal do this by gaining the electron. सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे रे, बरं का. सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे हा. मेटल काय करतो, तो डोनेट करतो इलेक्ट्रॉनला. आपण मागच्या लेक्चरला बघितलं वगैरे की जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होतो आणि जो इलेक्ट्रॉन गेन करतो तो इलेक्ट्रो निगेटिव्ह होतो. म्हणजे सर्व मेटल्स काय आहेत रे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत. कारण मेटल्समध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रॉन असतात. म्हणून तुम्ही जे आपण मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तर त्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलात तर या साईडला काय रे, सगळे मेटल्स आहेत. या साईडला आला तर तुम्हाला नॉन मेटल आहे. त्यांच्या दोघांच्या मध्ये एक झिगझॅग सिरीज लागते, बरोबर आहे. ते झिगझॅग सिरीजला सगळे काय आहेत, मेटलॉइड्स आहेत. काय आहेत, मेटलॉइड्स आहेत. मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स. आणि इथं काय होतं, इलेक्ट्रॉन्स जास्त असतात, इलेक्ट्रॉनिक हायली स्टेबल असतात. आणि या साईडला जसं तुम्ही जाल तसं इलेक्ट्रॉनिक अनस्टेबल होतात. आणि इथं अनस्टेबल मध्ये कोण असतंय, मेटल असते. वरनं खाली येतात तुम्ही तर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह हायर असतात, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी कमी असते, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खाली जास्त असते, आहे का. ते जिथं सांगण्याचा प्रयत्न केलाय. बघा तुम्ही कसं अभ्यास करता, कसं विचार करता, कसं लिंक करू शकता वेगवेगळ्या चॅप्टरचा अभ्यास, ते लई मॅटर करतं. आणि हे ज्याला जमतं ना बॉस, यू कॅन डू ऑर यू कॅन अचीव्ह एनिथिंग. तुम्ही MPSC करू शकता, तुम्ही UPSC करू शकता, IAS, IPS, IFS, IRS असे जे मोठमोठे पोस्ट आहेत किंवा सायंटिस्ट लेवलचे जे पोस्ट आहेत ते अचीव्ह करू शकता. हेच असतं रे बेस.
काही वेगळं विचारत नाहीत. हेच सगळं आहे. तुम्हाला फक्त विचार करण्याची व्यवस्थित क्षमता आली पाहिजे. लिंक कसं करता त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. हा चला 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 स्टार्ट करूया. हा द आउटरमोस्ट शेल ऑफ द नोबेल गॅस इज बिंग कम्प्लीट. दे आर केमिकली इनर्ट. बघा नोबेल गॅसमध्ये जे आउटर शेल असतं ना त्यांचं आउटर शेल नेहमी काय असतं रे कम्प्लीट असतं बरं का. हां पूर्ण स्टेबल. आता इथं बघा इथे एक रिॲक्शन दिली आहे तुम्हाला. हां सोडियम आहे मेटल. क्लोरीन काय आहे रे नॉन मेटल. ज्यावेळेस मेटल नॉन मेटल बरोबर रिॲक्ट होतो त्यावेळेस काय होतो 2NaCl तयार होतो. हां आणि तो काय आहे तो एक आयोनिक कंपाऊंड आहे. काय आहे आयोनिक कंपाऊंड आहे बरं का. हे नेहमी लक्षात ठेवा. आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय. ज्या मुलांना माहित नाही आहे त्या मुलांनी माझं प्रिव्हियस लेक्चर जाऊन पहा. प्ले होऊन जाईल. हा सेम इथं MgCl2 आहे आणि KCl आहे. तर यामध्ये Mg काय आहे रे. Mg काय आहे कोणी सांगू शकेल का कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि K काय आहे ते पण मला सांगा कमेंट बॉक्समध्ये टाका. हा चलो पुढे जाऊया. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. बरं का आता जसं आपण मेटल्समध्ये आपण 4 पार्ट बघितले अगदी तसंच नॉन मेटल्समध्ये सुद्धा 4 पार्ट आहे. ऑक्सिजन वॉटर ओके कार्बन आणि ॲसिड्स. सॉरी कार्बन म्हणतो हायड्रोजन आणि ॲसिड्स डायल्युटेशन्स. हां चलो त्यामध्ये आता येऊया आपण. आता याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा की एलिमेंटमध्ये ज्यावेळेस नॉन मेटलबद्दल आपण ज्यावेळेस बोलतो त्यांची मध्ये लेस सिमिलॅरिटी असली पाहिजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये. हां तर सगळे नॉन मेटलचे इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स असतात. हां ते निगेटिव्हली चार्ज आयन्स आहेत एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स बाय एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स. ओके केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल आलं तर हे 3 वाक्य आलेच पाहिजे रे कंपल्सरी. इट इज मस्ट. इट इज मस्ट. हे 3 वाक्य असेल तर आम्ही पूर्ण मार्क देतो. ते लिहिलंच नाही खालचे सगळे टाईप लिहून आलेत रिॲक्शन लिहिलेत चला वा वा वाटाळे जळले मेहनत घेतली तुम्ही चांगली गोष्ट आहे. पण हे नाही लिहिलं ना भाऊ तो कधी लिहिणार तू. हां अरे दिदे ते पण लिहायला पाहिजे ना. असं नका करू. हे पण अभ्यास करत चला. हा म्हणजे हत्ती मिळवलं शेपूट विसरून आलं असं असा अर्थ झाला तो. हा तिथे अर्धे एक मार्क जाऊन बसतात आमचे पोरांचे आणि म्हणतात सर मी अभ्यास तर भरपूर केलतो मला पर्सेंटेज जास्त मिळायला पाहिजे मला कमी पर्सेंटेज मिळाले. हो तू इथं चूक केला ना. हा अशी चुका करू नका रे अपेक्षित नाही आहे. चला रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ ऑक्सिजन बघणार आहे. आता इथं बघा ज्यावेळेस नॉन मेटल आपला ऑक्सिजन बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये येतो तर कम्प्लीट कंबशन होतं रे. कार्बन कोळसा ज्यावेळेस जळतो त्यावेळेस काय बनतो CO2 बनतो. ऍसिडिक गॅस रे. बघा कार्बन ज्यावेळेस थोडंफारच जळालाय ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये तो काय बनतो कार्बन मोनॉक्साईड. न्यूट्रल असतो तो न्यूट्रल. सल्फर ज्या वेळेस ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेस कंबशन होतो बरं का. आग लागते. अनुमोलिक लक्षात ठेवा रे सल्फर आणि ऑक्सिजनचा रिॲक्शन झाला तर तो काय करेल आग लागली आग लागली आग लागली. तसं लक्षात ठेवा सल्फर काय करणार आहे रिॲक्ट करून सल्फर डायऑक्साईड होणार आहे आणि स्ट्रॉंग ऍसिड बनेल. ओके समजतंय. फार सोपं आहे फार सोपं आहे. हा तुम्ही मेटलपेक्षा तुम्ही म्हणाल की नॉन मेटल सर लवकर का कारण तुम्ही रिॲक्शन सिरीज समजली ना रे म्हणून तुम्हाला आता लगेच समजायला. रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ वॉटर बरं का. पाण्याबरोबर तर जसं रिॲक्ट झाला तर तो काय संयुज तयार करतो काय कंपाऊंड तयार करतो ते बघूया. बघा Cl2 नॉन मेटल आहे. H2O लिक्विड बरोबर त्याचा कॉन्टॅक्ट झाला तर तो काय बनवणार आहे तर एक बघा इथला H2O मधला एक H आणि O मधला एक O या एका Cl बरोबर जाणार आहे बरं का. आणि तो काय बनवेल HOCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. काय बनवेल हायड्रोक्लोरिक
ऍसिड आणि ते कसं आहे रे ॲक्वियस सोल्युशन आहे. प्लस इथं काय होईल H एका Cl बरोबर जाऊन तो काय बनेल डायल्यूट HCl बनेल. काय बनेल डायल्यूट HCl. कॉन्सन्ट्रेटेड नाही बनत रे मित्रांनो, हे मी लक्षात ठेवा. Cl ज्यावेळेस पाण्याबरोबर रिएक्ट होतो ना, पाणी बेसिक असतो रे, बेस असतो तो, करेक्ट आहे. तर त्या रिॲक्ट झाला तर तो काय होईल डायल्यूट HCl होईल. आता जर समजा पाण्यामध्ये ऍसिडिटी भरपूर आहे, ऍसिडिक पाणी आहे, pH व्हॅल्यू त्याचा ऍसिडिक आलेला आहे, तर त्याचा अर्थ की त्या पाण्यामध्ये खूप सारे क्षार सारखे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, त्याच्यामुळे थोडंसं तो pH व्हॅल्यू हायर आलाय, ऍसिडिक आलाय बरं का. त्याच्यामुळं तुमचा जो HCl पण तयार होईल तो स्ट्रॉंग बेस किंवा वीक ऍसिड मध्ये कधी जाईल, पण एवढं पण वीक ऍसिड बनणार नाही, शक्यतो बनत असतो. एन्जॉय करा रे, गाणं लागलंय बाजूला, शायद मी रे शादी का कयाल. बघा अभ्यास नाही केला तर मुलींनो हे गाणं खरंच वाजेल तुमच्या आयुष्यात बरं का. 10वी व्यवस्थित शिका रे बाबा. मी बालविवाहाच्या विरोधात आहे बाबा, बोलतो कंप्लेंट कर माझ्या ना, मी बालविवाहाच्या विरोधात आहे. पण काय करणार आहे, हे पालकांची विचारधारा आज महाराष्ट्रामध्ये अशी झालेली आहे की स्वतःच्या हातून आपल्या मुलीचं आयुष्य बर्बाद करतायत पालक. शिकत नाही मुलगी, काय करू, अरे तिची विचार करण्याची क्षमता नाही आहे. आज न उद्या ती 11वी गेली, 12वी गेली, 13वी गेली, तिला वेळ द्या. प्रत्येकाचं स्मरणाची क्षमता, समजून घेण्याची क्षमता सारखी नसते. आज 35% घेणारे व्यक्तींना मी IAS स्वतःना पाहिलेलं आहे. एवढी मोठी झाम कशी मारली आहे ती ही एका मुलीने बनवली आहे बरं का. तुम्ही ऑनलाईन जावा, गुगल करा, तुम्हाला ही माहिती मिळून जाईल. खरी आहे, वास्तविक गोष्ट सांगतो रे मी. असं काहीच नाही आहे, सगळं काही शक्य आहे रे. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते, वेगवेगळ्या वयोगटामध्ये ते हुशार होतात मुलं. पालकांनी ते समजून घेतलं पाहिजे. पण बालविवाह हा चुकीचा मार्ग आहे. चला बस, जास्त प्रबोधन झालं सामाजिक, इथं तर चालू करूया लेक्चरला. बघा चांगलं प्रबोधन पण करतो रे, लाईक तर करा. लाईक करा, चला तुमचा सर आहे. रिॲक्शन ऑफ डायल्यूट ऍसिड्स विथ नॉन मेटल्स. डायल्यूट ऍसिड बरोबर रिॲक्ट झालं नॉन मेटल, तर तो काय बनवतो तो बघणार आहे आपण. ज्यावेळेस when non-metal react with the dilute acids, they form dilute HCl and liquid or aqueous solution as a byproduct. Okay, तर इथं Cl2 ज्यावेळेस हायड्रोब्रोमाइड बरोबर रिॲक्ट होतो, हायड्रोब्रोमिक ऍसिड बरोबर रिॲक्ट होतो, कोण तुमचा क्लोरीन, त्यावेळेस तो HCl बनवतो ॲज अ प्राईम प्रोडक्ट, आणि बाय प्रोडक्ट काय बनवतो त्याचं सेकंडरी प्रोडक्ट, तर तुमचा जो आहे ब्रोमीन. बरं का, नेहमी लक्षात ठेवा. नॉन मेटल्स ऑफ रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ हायड्रोजन, हायड्रोजन बरोबर नॉन मेटलचं रिॲक्शन कसं होतं. सो सल्फर वेन रिॲक्ट्स विथ hydrogen, what it makes? Hydrosulfate. Nitrogen when reacts with hydrogen, it makes nitric acid. Okay, एकदम सिंपल आहे रे, काही अवघड नाही आहे. चला आता आपण होणार आहे आयोनिक कंपाऊंड. So the compounds of two units, namely cations and anions, are called ionic compound. बरं का, आयनिक कंपाऊंड कोणाला म्हणायचं, ज्यात कटायन आहे अनायन आहे अशा दोघांना आयनिक कंपाऊंड म्हणायचं. सो कटायन्स अँड अनायन्स आर ऑपोजिटली बीइंग चार्ज्ड. कटायन्स आणि अनायन्स नेहमी ऑपोजिटली चार्ज असतात. तर कटायन धनप्रभार असतो प्लस पॉझिटिव्ह चार्ज, आणि अनायन नेगेटिव्ह चार्ज असतो. सो बिकॉज ऑफ दिस चार्जेस there is an electrostatic force of attraction between them, and due to which the electrical circuit is allowed to transfer the electric current throughout the circuit. हे एक्सपेरिमेंट बघणार आहे, पुढे दिलेलं आहे आपल्याला. So this force of attraction between cation and anion is called as ionic bond. This attraction between
cation and anion is called as ionic bond. फार सिंपल आहे. तुम्हाला बोर्डाला डिस्टिंग्विश बिटवीन टाकतील आयनिक बॉन्ड आणि ॲटॉमिक बॉन्ड असं टाकतील तर त्याचा डिस्टिंग्विश बिटवीन प्रॉपरली करा रे अभ्यास. The number of cations and anions in a compound is the number of cation and anion and the magnitude of electrical charge on them in such a way that the positive and the negative charges balances each other. त्यांच्यामध्ये धन प्रभार किती आहे ऋण प्रभार किती आहे हे मॅटर करत नाही बरं का. त्याच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय करतं त्याला इक्वली काय करतं डिस्ट्रीब्यूट करतं त्या सर्किटमध्ये आणि त्याला एकमेकांना काय करतं ते बॅलन्स करत राहतं. एकमेकांना नेहमी ते बॅलन्स करत राहतं बरं का. हा समजलं. As a result, an ionic compound is electrically neutral. सर्वात महत्वाचं वाक्य आहे हा. वाटत नाहीये पण आहे वास्तविकरित्या हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे शेवटचा बरं का. तो काय आहे आयोनिक कंपाऊंड जो आहे ना तो कसा असतो रे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो बॅलन्स करतो ना एकमेकांना म्हणून. सो आयनिक कंपाऊंड आर क्रिस्टलाइन इन नेचर. हे सगळे कसे असतात क्रिस्टलाइन इन नेचर असतात क्रिस्टल सारखे असतात रे बरं का. The surface of these particles of an electrical substances have a definite shape as well as the surface it is very smooth and it is very shiny. हे स्मूथ असतात एकदम गुळगुळीत लागतात सरफेस त्यांचं आणि ते एकदम चमक असते त्यांना एक शाईन असते बरं का. हा हे नेहमी लक्षात ठेवा. आणि एक आकार असतो स्मूथ असतात आणि शाईनी असतात. ओके the regular arrangement of the ions in the solid ionic compound are responsible for the crystalline nature. बरं का. आता यांच्यामध्ये जे आयन्स आहेत हे सॉलिड आयनिक कंपाऊंड साठी हे रिस्पॉन्सिबल असतात त्याच्या क्रिस्टलाइन नेचरमुळे बरं का. त्याच्यामुळे ते सॉलिड होतात त्याच्या क्रिस्टलाइन नेचरमुळे ते सॉलिड असतात. हा सॉलिड आयनिक कंपाऊंड होतात. द अरेंजमेंट ऑफ आयन्स इज डिफरंट इन डिफरंट आयनिक कंपाऊंड. म्हणजे वेगवेगळे जे आयनिक कंपाऊंड्स आहेत त्यांच्यामधली जी संरचना आहे ती वेगवेगळी राहणार आहे. हा त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे शेप्स तिथं पाहायला मिळतात. ओके सो द मेन फॅक्टर दॅट डिटरमाइन द जनरल अरेंजमेंट ऑफ आयन्स इन ए क्रिस्टल इज द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन पॉझिटिव्ह चार्ज आयन्स अँड रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन द सिमिलर चार्ज ऑफ आयन्स. सर्वात महत्वाचं वाक्य बरं का. IMP वाक्य म्हटलं तरी चालेल लाईफ टाइम साठी. ज्यांना सायन्स करायचं हे लक्षात ठेवा रे. हा तर यामध्ये तुम्हाला स्पष्ट म्हणलंय किंवा जे इंजिनिअरिंग करणार आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग भावांनो तिथं पण केमिस्ट्री आहे बरं का विषय. हा आम्ही वाचलो लगे उड्या मारून का हे तिथं सुद्धा आहे त्यामुळे लक्षात ठेवा. हा मुलांना माहीत नसतं इंजिनिअरिंग मध्ये की गणित आलं आम्ही गणितमध्ये परिपक्व आहे नाही रे तुम्हाला विज्ञानमध्ये पण परिपक्व व्हावंच लागेल. हा परत पूर्ण निराश होतात मन लागत नाही अभ्यास होत नाही फोकस होत नाही म्हणून बरेच खराब इंजिनियर्स तयार होतात. स्वीकारा परिस्थितीला हे सत्य आहे सत्य आपल्याला स्वीकारलंच पाहिजे. हा तुम्ही जर परिस्थिती स्वीकारली तर निश्चितरित्या तुम्ही एक उत्तम इंजिनियर आणि आपल्या देशाला घडवण्यासाठी एक छान इंजिनियर उत्तम इंजिनियर उत्कृष्ट इंजिनियर म्हणाल. हा तर तुम्हीच देशाचा पाया आहे. प्रत्येक वेळेस आपण आयात करू शकत नाही प्रत्येक टेक्नॉलॉजी. तुम्हाला मजबूत व्हावंच लागेल एक्सेप्ट करावंच लागेल सगळ्या गोष्टी. बिकॉज ऑफ दिस द जनरल क्रिस्टलाइन स्ट्रक्चर हॅज नेगेटिव्ह आयन्स अरेंज इन द अराउंड द पॉझिटिव्ह आयन्स अँड पॉझिटिव्ह आयन्स अरेंज द अराउंड द नेगेटिव्ह आयन्स. म्हणजे काय आहे याचं मिनिंग सांगतो तुम्हाला मित्रांनो. पहिल्याला हायलाइट करतो हा सुद्धा IMP वाक्य आहे इम्पॉर्टंट वाक्य. तर जो धनप्रभार आहे पॉझिटिव्ह आयन आहे त्याच्या सभोवताली निगेटिव्ह आयन्स चारत्यावरून तो काय होणार आहे अट्रॅक्ट करून एक आयनिक कंपाऊंड बनवणार आहे.
जर समजा निगेटिव्ह चार्ज आयनिक कंपाऊंड मध्ये जास्त आहे तर सभोवताली पॉझिटिव्ह चार्जला तो अट्रॅक्ट करेल आणि एक विशिष्ट पद्धतीचा शेप घेईल आणि तो आयनिक कंपाऊंड बनवेल. एवढं सिंपल आहे. हा, पॉझिटिव्ह असेल तर काय करेल, काय करेल, अगदी निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करून शेप बनवेल आयनिक कंपाऊंडचा. निगेटिव्ह चार्ज असेल तर काय करेल रे, व्हेरी गुड, पॉझिटिव्ह चार्जला या जवळ घेईल आणि तो त्याचा शेप बनवेल. व्हेरी गुड, छान अभ्यास करताय, लिंक लागते आणि फोकस आहात. व्हेरी गुड. तर याच्यामध्ये काही दोन इम्पॉर्टंट मेन फॅक्टर्स आहेत क्रिस्टलाइनचे, ते आपण बघूया. तर साईज ऑफ पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स. यस, जेवढा धनप्रभारचा साईज मोठा तेवढाच त्याचा इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करण्याची क्षमता जास्त. लक्षात, जेवढं इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी आहे मोठा तेवढं तो पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करतो. ओके, समजतंय? व्हेरी गुड. सो मॅग्नेट्यूड ऑफ द इलेक्ट्रिकल चार्ज ऑफ आयन. इलेक्ट्रिकल चार्ज आयन जे आहे ना त्याची मॅग्नेट्यूड, त्याची तीव्रता किती आहे त्याच्यावरती सुद्धा ते खूप मॅटर करतं. की अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती आहे. खूप मोठा फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही, उपयोग काय. बारका आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, लगेच पॉझिटिव्ह चार्जेसला किंवा निगेटिव्ह चार्जेसला अट्रॅक्ट करून घेतला आणि त्याचं कंपाऊंड भरून घेतला, तो स्टेबल झाला. तो मॅटर करतो मॅग्नेट्यूड. तर द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन इन द नेबरिंग आयन्स विथ ऑपोजिट चार्जेस इज व्हेरी स्ट्रॉंग. बघा, द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन इन द नेबरिंग आयन्स विथ ऑपोजिट चार्जेस इज व्हेरी स्ट्रॉंग. That is why the melting of ionic compounds are high. बघा, जे इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन आहे त्याच्या आजूबाजूचे जे आयन्स असतील त्यांचा जो इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन आहे ऑपोजिट चार्जेसचे, ते फार स्ट्रॉंग असतं रे. आता याच्यात पॉझिटिव्ह आहे, याच्यात निगेटिव्ह आहे, दोन वेगवेगळे आयन्स आहेत, आयनिक कंपाऊंड्स आहेत, ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात एक कंपाऊंड तयार करण्यासाठी. बरोबर आहे. त्याच्यामुळं जी बॉन्ड तयार होईल, नवीन कंपाऊंड बनेल ना, तो नवीन कंपाऊंडचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो एकदम हाय असतो. प्रत्येक आयनिक कंपाऊंडचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो फार स्ट्रॉंग असतो. पुन्हा सांगतो, एखादं आयनिक कंपाऊंड पॉझिटिव्हली चार्ज, दुसरा निगेटिव्हली चार्ज, ज्यावेळेस त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे विरुद्ध आहे ना रे, अट्रॅक्शन चार्जेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट झाला, कंपाऊंड बनवला आयनिक कंपाऊंड. आणि हा आयनिक कंपाऊंड आता काय केलेला आहे, आता एक नवीन कंपाऊंड बनवलं. त्याला जर आपल्याला मेल्ट करायचं आहे तर त्याला आपल्याला हायर टेम्परेचर लागणार. काय लागणार आहे, हायर टेम्परेचर. आणि हायर टेम्परेचरलाच प्रत्येक आयनिक कंपाऊंड मेल्ट होतो. हा सर्वात महत्वाचा वाक्य आहे. ऑल्सो द आयनिक कंपाऊंड आर हार्ड अँड ब्रिटल. हार्ड म्हणजे मजबूत असतात, ब्रिटल म्हणजे तोडणं, बरं का. त्यामुळे महत्वाचं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा रे. चला पुढे जाऊया. प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड. लेक्चर इन डिटेल बनवतोय मित्रांनो. एवढं शेवटपर्यंत आला, प्लीज लाईक करा. खूप मेहनत लागते या सगळ्या गोष्टीला. नवीन असाल तर लाईक करा. आणि आपलं टार्गेट आहे, काय टार्गेट आहे, तर आपण ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करू तर 2K सबस्क्रायबर झाले पाहिजे आपले, बरं का. तुमच्या सर्व फ्रेंड्सला शेअर करा, तुमच्या गावातल्या पाहुण्यांना शेअर करा, तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कॉलनीमधल्या मित्रमैत्रिणी शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला लावा, लाईक करायला लावा. असे खूप सारे कंटेंट मी फ्रीमध्ये टाकतोय, बरं का. सगळे तुम्हाला लेक्चर्स इन सिरीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल रे. प्रत्येक चॅप्टरचा व्हिडिओ मी टाकणार आहे, बरं का. आणि आपण स्पेशल ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचेस स्टार्ट केलेले आहेत. ॲडमिशन स्टार्ट आहे. ज्यांना ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी लिमिटेड बॅचेस आहेत, तेही लावू शकता. आणि ज्यांना ऑफलाईन लावायचं आहे आपल्या क्लासेसमध्ये लिमिटेड बॅचेस असतात रे मित्रांनो, ज्यास आपण ॲडमिशन्स देत नसतो. सध्याला 4 ॲडमिशन्स अवेलेबल आहेत. ज्यांना घ्यायचं आहे प्लीज कम फर्स्ट अँड टेक फर्स्ट. सो
प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड्स. प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड्स आता आपण पाहणार आहे. ओके, तर हे डायरेक्ट आपण स्किप करू आणि डायरेक्ट आता एक्सपेरिमेंट कडे येऊया. हा, तर जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड. The attractive force between positively and negatively charged ions are strong. Therefore, the ionic compounds exist solid state and are harder. आता मगात बघितलं रे, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज यांच्या दोघांमधले फोर्स, अट्रॅक्टिव्ह फोर्स स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांचा एक घट्ट बंध बनतो आणि त्याच्यामुळे जो कंपाऊंड बनेल तो हार्ड असणार, त्याला लवकर ब्रेक करता येणार नाही. आलं लक्षात? Ionic compounds are brittle and can be broken into pieces by applying pressure. आता बघा, जर मी याला चॉक आहे की नाही, चॉकला मी असं कट करून मोडलं, हा, तर काय होईल रे, तो लगेच तुटून जाईल. करेक्ट? याला म्हणायचं ब्रिटलनेस प्रॉपर्टी. तर आयनिक कंपाऊंडला आपण तोडू पण शकतो इझिली, बरं का, छोट्या छोट्या पीसेस मध्ये, जर त्याला प्रेशर दिलं तर. तेवढं प्रेशर तुमच्या हातामध्ये असलं पाहिजे. हा, so the intermolecular forces of attraction is high in ionic compound and large energy is required to overcome it. लांब करायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी लागेल. Therefore the melting point and the boiling point of ionic compound is high. काय लगा? Therefore त्याच्यामुळेच या एका गोष्टीमुळेच काय रे, त्याचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय असतो, नेहमी हाय असतो. उच्च तापमानावरती ते काय होतात, मेल्ट होतात. हा, आणि उकळायला सुद्धा लागतात. आता मेल्टिंग म्हणजे द्रवणांक, बॉइलिंग म्हणजे उत्कलनांक. आयनिक कंपाऊंड्स ऑफ वॉटर सोल्युबल. आयनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. हे पाण्यामध्ये लगेच काय करू शकतात, विरघळू शकतात. दिस इज बिकॉज द वॉटर मॉलिक्युल्स ओरिएंट इन ए पर्टिक्युलर मॅनर. बरं का, तर काय, तर ते एका विशिष्ट पद्धतीने काय करतात, ते मिक्स होऊ लागतात. रिॲक्शन घडत असताना एका विशिष्ट पद्धतीने ते मिक्स होतं, पाण्याबरोबर रिॲक्ट होतात. आणि त्यामुळेच काय होतं, त्यांचं बंध मधलं काय होतो, ब्रेक व्हायला लागतो. त्यांचा बॉन्ड ब्रेक व्हायला लागतो. डिसअसोसिएशन प्रोसेस स्टार्ट होते. बरं का, आयनिक सेपरेशन म्हणतो याला. हा, काय? As a result, a new force of attraction is established between ion and surrounding water molecules, replacing the original intermolecular attraction, and the aqueous solution of aqueous ionic compound is formed. म्हणजे काय की जे आयनिक कंपाऊंड आता जे बनलेलं आहे, हे जे वेगवेगळ्या याच्यापासून बनलेले आहेत, एलिमेंट पासून बनलेले आहेत, त्याचा जो बंध तयार होईल, बरं का, तो बंध तयार झाल्यानंतर ना जर त्याला पाण्यामध्ये मिक्स केलं तर त्यांच्यामध्ये ज्यावेळेस बॉन्ड्स, त्यांचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक होईल. त्या वीकर एंड मध्ये काय करेल, या वीकर एंड मध्ये हा पाणी आत जाईल, त्यांच्या बंधला तोडण्याचं काम करेल. आणि जे इतर एलिमेंट्स आहेत, आयनिक कंपाऊंड्स आहेत, तर त्यांच्याबरोबर पाणी रिॲक्ट करेल आणि नवीन फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिथं तयार होईल. म्हणजे ते लगेच त्या पाण्याबरोबर रिॲक्ट करणार. तो पाण्याबरोबर रिॲक्ट करेल आणि दोघं वेगवेगळे होऊन एक वेगळं एलिमेंट, वेगळं कंपाऊंड तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. बरं का, सोल्युशन पाहायला मिळेल, ॲक्वेस सोल्युशन. हा, कळलं का? आयनिक कंपाऊंड्स आर however insoluble in solvent like kerosene and petrol. आयनिक कंपाऊंडला तुम्ही पेट्रोल आणि केरोसिन मध्ये घातलं तर ते कधीच रिॲक्शन करून दाखवत नाहीत, कारण ते इन्सोल्युबल आहेत त्याच्यामध्ये. ओके, दिस इज बिकॉज अनलाइक वॉटर a new attractive force cannot be established in this solvent. जसं पाण्यामध्ये एक वेगळं फोर्स ऑफ अट्रॅक्शन बनलं ना आयनिक एलिमेंट्स बरोबर आणि एक सोल्युशन बनला, तर केरोसिन आणि पेट्रोल मध्ये तो फोर्स ऑफ अट्रॅक्शनच नाही आहे त्या आयनिक कंपाऊंड बरोबर रिॲक्ट करण्यासाठी आणि नवीन ॲक्वेस सोल्युशन बनवण्यासाठी. त्यामुळे ते होऊ शकत नाही, बनू शकत नाही. बरं का, हा IMP क्वेश्चन आहे बरं का, जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड्स. ह्याच्यावरती बऱ्याच वेळा बोर्डाने क्वेश्चन विचारला गेलेला आहे. हा IMP आहे. हे 5 मुद्दे महत्त्वाचे आहेत. 5चे 5 मुद्दे आम्ही पाहत असतो पेपर चेक करत असताना, बरं का. मॉडरेटर जो असतो ना तो चेक करत असतो रे बाळांनो, मित्रांनो, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. The ionic compound cannot conduct electricity when it is solid in state. बघा, आयनिक कंपाऊंड सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे. आयनिक कंपाऊंड कधीही इलेक्ट्रिसिटी कंडक्टच करू शकत नाही ज्यावेळेस तो सॉलिड स्टेट मध्ये आहे. हा, इन दिस स्टेट द आयन्स कॅनॉट लिव्ह देअर प्लेस. ती जागा सोडत नाही भाऊ. काय
तो जागा सोडणार नाही, आयनिक कंपाऊंड जागा सोडणार नाही, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी फ्लोच होणार नाही, पास होणार नाही. हा, मग असं म्हणता येईल का रे, इट इज अ बॅड कंडक्टर. आयनिक कंपाऊंड्स आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी व्हेन दे आर इन सॉलिड स्टेट. ट्रू और फॉल्स असं तुम्हाला येऊ शकतं. कळलं का? अशा पद्धतीने विचार करा. इन दिस स्टेट द आयन्स कॅनॉट लिव्ह देअर प्लेसेस. ओके. However, when it is fused or molten state, they can conduct electricity. बघा, ज्या वेळेस ते काय आहे, फ्यूज असतात, मोल्टन स्टेट मध्ये असतात, तर त्यावेळेस जे आयन्स आहेत ते मोबाईल असतात रे, इकडनं तिकडनं इलेक्ट्रिसिटीला काय करू शकतात, कंडक्ट करू शकतात. ओके. द aqueous solution of ionic compound conduct electricity as they contain the disassociated ions. बरं का, the aqueous solution of ionic compound conduct electricity as they contain the disassociated ions. म्हणजे काय आहे की थोडंसं त्यांच्यामधला जो बंद आहे, बॉन्ड आहे, तो लूज झालेला असतो. बरं का, त्याच्यामुळं इंटरमॉलिक्युलर स्पेसेस, बघा दिसतंय का, हे गॅप जे दिसतं ना, ह्याला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर स्पेसेस, त्या बॉन्ड मधला, त्या आयनिक कंपाऊंड मधला. तर त्याच्यामुळं काय होतं, इझिली विद्युत धारा फ्लो होऊ शकते त्या इंटरमॉलिक्युलर स्पेसेस मधून. समजतंय? चलो, व्हेरी गुड. ही गोष्ट लक्षात ठेवा बरं का. ऑन पासिंग करंट through the solution, the ions moves positively charged electrodes. Okay. काय म्हणलंय, on passing current through the solution, the ions move to the positively charged electrodes due to the electrical conductivity is infused and dissolved state of ionic compounds are called as electrolytes. तर ज्यावेळेस इलेक्ट्रिकल करंट त्यामधनं फ्लो होतो ना, आयनिक कंपाऊंड मधनं, आयनिक इलेक्ट्रोड्स मधनं, आयन्स मधनं, त्यावेळेस ते इलेक्ट्रोड म्हणून काम करतात. काय करतात? इलेक्ट्रोड म्हणून काम करतात. म्हणजे आता कटायनचा जो आयन आहे ना, तो इलेक्ट्रोड म्हणून काम करेल इलेक्ट्रिकल करंटला फ्लो करण्यासाठी. ओके. तर अशा याला आपण काय म्हणायचं, त्या इलेक्ट्रोड्सला इलेक्ट्रोलाइट्स म्हणायचं. त्या आयनिक कंपाऊंडला आपण काय म्हणायचं, इलेक्ट्रोलाइट्स, ज्यावेळेस ते डिझॉल्व स्टेट्स मध्ये असतात. समजलं? क्लिअर आहे? चलो, आता आपण बघणार आहे मेटलर्जी. काय पाहणार आहे आपण? मेटलर्जी पाहणार आहे. ओके, कळतंय? चलो, आता हा जो मेटलर्जी पार्ट आहे आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया, थर्ड पार्ट मध्ये घेऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ कंटेंट आवडला असेल तर माहितीच आहे तुम्हाला, मी जास्त वेळा सांगणार नाही. शाळेत माझे मित्र, माझी मुलं, प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा. आणि जास्तीत मित्रांना पण शेअर करायला लावा, त्यांनाही सबस्क्राईब करून लाईक करायला लावा. कळलं का? आणि काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये जावा, मला कमेंटमध्ये टाकायचं. मला हा पार्ट कळाला नाही, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. आणि एखाद्या विशिष्ट पार्टवरती व्हिडिओ हवा असेल त्यावरती सुद्धा करून तुम्हाला अपलोड करेल तो व्हिडिओ सुद्धा. ओके, चलो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट चॅप्टरमध्ये. तोवर मला रजा द्या. बाय.